अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। उद्या आहे गुरुप्रतिपदा। माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुरुप्रतिपदा असं म्हटलं जातं। आपल्या दत्त भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस। आता गुरुप्रतिपदा ह्या दिवशी काय महत्त्व आहे? ह्या दिवशी भगवान दत्त महाराजांचा दुसरा अवतार म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराज हे शैल्यगमनास गेले होते। शैल्यगमनास गेले म्हणजेच काय, तर त्यांनी ह्याच दिवशी ते गुप्त झाले होते कर्दळी वनातून। आपण गुरुचरित्र पारायण जेव्हा करत असतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती आहे। असा हा अतिशय सुंदर दिवस, तोच म्हणजे गुरुप्रतिपदा। उद्या तुम्हाला काय करायचं आहे, कशी पूजा करायची आहे, कुठल्या आरत्या करायच्या, कुठला नैवेद्य, गुरुचरित्रातला कुठला अध्याय वाचायचा आहे, या सगळ्यांबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी तुम्हाला माहिती आहे काय ना, अकोला जिल्ह्यात लाडकरांजा येथील आई अंबा भवानी आणि वडील माधव यांच्या पोटी नृसिंह सरस्वती महाराजांनी जन्म घेतला। जन्मताच ओंकार जपूनी मौन धरिले तुम्ही जणा। जेव्हा नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झाला तेव्हा त्यांनी ते रडले नाही, काय नाही, फक्त ते ओम ह्या शब्दाचा उच्चार करू लागले। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नृसिंह सरस्वती महाराजांनी 150 वर्ष भ्रमण केलं। ह्या 150 वर्षातील 100 वर्ष त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं आणि 50 वर्ष ते श्री क्षेत्र गाणगापूर येथे होते। त्यांनी गाणगापूर येथे गाणगापूरला असताना तेथे त्यांनी तीर्थक्षेत्राची निर्मिती केली। गाणगापूरवरनं जेव्हा त्यांनी त्यांचा अवतार, तुम्हाला माहिती आहे की नृसिंह सरस्वती महाराजांनी अवतार समाप्त नाही केलाय, ते गुप्त झालेलं आहे। ते कर्दळी वनात गुप्त झाले। खरं तर ते जेव्हा गुप्त झाले कर्दळी वनात, तेव्हा त्यांनी आपल्या ज्या निर्गुण पादुका आहेत ते त्यांनी गाणगापूर येथे तिथले जे भक्त आहेत त्यांच्यासाठी त्या दिल्या आहेत। सॉरी, खरं तर नृसिंह सरस्वती महाराजांना गाणगापूर येथेच गुप्त व्हायचं होतं, पण भक्तांचं प्रेम, भक्तांची आपुलकी पाहून त्यांना ते जमलं नाही, म्हणून ते कर्दळी वनात गुप्त झाले। अशा सुंदर हे सगळं गुरुचरित्र ग्रंथात आपण वारंवार वाचत असतो। आता उद्या काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते। उद्या तुम्हाला आरती करायची आहे। आपल्या घरात उद्या आरती करायची आहे। आरती तुम्ही सकाळी 8ची करा, 10:30ची करा किंवा संध्याकाळी 6ची करा। सुरुवातीला गणपती बाप्पांची, आता आपण स्वामी भक्त आहोत अर्थात नृसिंह सरस्वती महाराजांचा फोटो जरी आपल्याकडे नसेल तर स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा फोटो आपल्याकडे आहेच। तुम्हाला माहिती आहे की जेव्हा नृसिंह सरस्वती महाराज कर्दळी वनातून गुप्त झाले, तिथूनच आपले स्वामी समर्थ महाराज हे प्रगट झालेले आहे। आणि आता उद्या तुम्हाला काय करायचं आहे, उद्या तुम्हाला गणपती बाप्पाची आरती करायची आहे। सुरुवातीला गणपती बाप्पाची आरती केल्यानंतर दत्त महाराजांची आरती करा, स्वामींची आरती करा आणि त्याच्याबरोबर नृसिंह सरस्वती महाराजांची पण तुम्हाला आरती करायची आहे। सकाळी करा, 8ची भूपाळी आरती केली, 10:30ची आरती केली किंवा संध्याकाळी 6ची आरती केली तरी चालेल। आता गुरुचरित्रातला 2 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहे। 2 अध्याय कुठले आहे? 51वा आणि 52वा। हे 2 अध्याय महिलांनो आपल्याला आपल्या घरात पठण करायचे, जोरात आवाजात। जोरात आवाज म्हणजे काय, आपल्यालाही ऐकू येईल आणि आपल्या घरात जे काही व्यक्ती आहेत त्यांना ऐकू येईल अशा मोठ्या आवाजात तुम्हाला पठण करायचं आहे। ताई, मासिक धर्म आहे, विटाळ आहे, सुतक आहे। विटाळ सुतक असल्यावर तुम्हाला ते फक्त तुम्हाला श्रवण करायचं आहे, पण ज्यांना मासिक धर्म असेल घरातल्या कोणाकडनं तरी वाचून घ्या। उद्या सुट्टी आहे तर ऑफिसला, उद्या संडे असल्यामुळे सुट्टी आहे, जरी तुम्हाला ऑफिस असेल तरी पहाटे उठून वाचलं तरी चालतं। दिवसभरात तुम्ही 4 वाजेच्या आत तुम्ही कधी पण 51वा आणि 12वा गुरुचरित्राचे हे 2 अध्याय तुम्हाला पठण करायचे। 12 ते 12:30 मध्ये फक्त तुम्हाला पठण करायचं नाही, तेवढी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। आता मासिक धर्म जरी असला तरी हे अध्याय घरातल्या एका व्यक्तीने वाचलं तरी चालतं। जोरात वाचा की जेणेकरून घरातल्यांना पण ऐकू जाईल, नाहीतर त्यांना म्हणा मी वाचते आहे, तुम्ही तिथे येऊन बसा, एवढं तर तुम्ही करू शकता। त्याच्याबरोबर तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुमच्या मिस्टरांना सांगा, मुलांना सांगा, सासू सासरे, दीर जाव, नणंद कोणी असेल त्यांना सांगा की आपल्या घरात हे 2 अध्याय उद्या पठण झाले पाहिजे। आता अध्यायांचं तुम्हाला सांगितलं, आता नैवेद्य काय दाखवायचं आहे। गुरुचरित्र ग्रंथामध्ये दत्त महाराजांची आवडतीची भाजी घेवड्याच्या शेंगा, ज्याला श्रावणी शेंगा किंवा घेवड्याची भाजी म्हणत असतात। घेवड्याची भाजी कशी आहे तुम्हाला माहिती आहे, गुगलवर सर्च करा घेवड्याची भाजी कशी असते, तुम्हाला दाखवते, 1 मिनिट थांबा।
तर ह्या आहे घेवड्याच्या शेंगा, ज्याला श्रावणी शेंगा, घेवड्याच्या शेंगा तुमच्या गावात काय म्हणता आहे. ही भाजी आहे जी तुम्हाला उद्या दाखवायची आहे. याला श्रावणी शेंगा, घेवड्याच्या शेंगा म्हणतात. दुसरी कुठलीही श्रावणी शेंगा किंवा घेवड्याच्या शेंगा नाहीये, आणून ठेवली आहे म्हणून तुम्हाला दाखवते. तर उद्या ही भाजी करायची आहे. अर्थात भाजीमध्ये कांदा मसाला, कांदा लसूण काहीच टाकायचं नाही, फक्त लाल मिरची मीठ हळद मध्ये तुम्हाला ही वाफेवर भाजी करायची आहे. उद्या नैवेद्य दाखवताना 2 गोष्टी ठेवायच्या आहे. एक आहे घेवड्याच्या शेंगा आणि दुसरं आहे बेसनाचे लाडू. आता बेसनाच्या लाडूचं काय महत्व आहे ते तुम्हाला सांगते. घेवड्याच्या शेंगाचा उल्लेख गुरुचरित्र ग्रंथामध्ये पण केलेला आहे. तर वरण भात भाजी चपाती किंवा फक्त तुम्ही घेवड्याच्या शेंगा जरी दाखवल्या, तुम्हाला माहिती आहे वरण भाताशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही, म्हणून साधा वरण भात करा आणि घेवड्याच्या शेंगा घ्या, चपाती घ्या, एक लाडू जरी ठेवला तुम्ही तरी चालतं. आता बेसनाचे लाडू का ठेवायचे तुम्हाला माहिती आहे का की नृसिंह सरस्वती महाराज जेव्हा शल्यदमनास निघाले, जेव्हा ते कर्दळी वनात गुप्त झाले होते, तेव्हा त्यांचे जे शिष्य होते, त्यांची जी सेवा करणारे लोक होते, त्यांनी नृसिंह सरस्वती महाराजांना लाडू दिले होते. तर ते लाडू घेऊन ते शल्यगमनास गेले होते. आता हे लाडू तुम्हाला कसे करायचे ते तुम्हाला सांगते. आपण जेव्हा महाराजांना नैवेद्य दाखवत असतो, तो नैवेद्य दाखवल्यावर आपण अर्धा पाऊण तासाने किंवा 15 मिनिटांनी आरती वगैरे झाली, मंत्र वगैरे स्तोत्र बित्र सगळं झालं आपलं, केंद्रात उद्या गेलं तर अतिशय उत्तम, केंद्रात मठात मंदिरात कुठेही झालं तरी शक्य, खूप छान आहे. पण नाही शक्य होतं तुम्ही घरातही आरती करा, घरात नैवेद्य दाखवाच, आरती पण करा, तुम्ही केंद्रात गेलं तरी चालतं, पण घरातही तुम्ही करा. तर आपण जेव्हा आरती करतो तेव्हा 15-20 मिनिटांनी नैवेद्य खाऊन घेतो. पण जो लाडवाचा नैवेद्य आहे तो काय करायचा ते तुम्हाला सांगते. 2 लाडू घ्या, 1 लाडू घ्या, 3 लाडू घ्या, तुमच्या मर्जीने. ते लाडू तुम्हाला इथे झाकून ठेवायचे आहे. म्हणजे जर तुम्ही उद्या संध्याकाळी नैवेद्य दाखवणार असेल 6च्या आरतीचा, 6 नंतर रात्रभर तुम्हाला झाकून ठेवायचे आहे, किंवा सकाळी 10:30. बघा, तुम्ही जो नैवेद्य दाखवणार आहात, तुम्ही संध्याकाळच्या आरतीला किंवा सकाळी 8च्या आरतीला, 10:30च्या आरतीला, तुम्ही जेव्हाही नैवेद्य दाखवणार आहात, तो नैवेद्य दाखवल्यावर वरण भात श्रावणी शेंगा तो 15 मिनिटांनी काढून घ्यायचा आणि तो आपण सगळ्यांनी खायचा. पण जो लाडवाचा नैवेद्य आहे तो लाडवाचा नैवेद्य एका डिशमध्ये वाटीमध्ये घ्या. नैवेद्य दाखवल्यावर त्याच्यावर झाकण ठेवा. झाकण ठेवा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी तुम्ही तो नैवेद्य सगळ्यांनी घरातल्यांनी खायचा आहे. तो नैवेद्य दाखवल्या लगेच 15-20 मिनिटांनी खायचं नाही. परत एकदा सांगते, तो नैवेद्य उद्या रविवारी तिथे ठेवल्यावर, स्वामींसमोर ठेवल्यावर संपूर्ण दिवसभर किंवा संध्याकाळी दाखवणार असेल तर संपूर्ण रात्रभर आणि सकाळी दाखवणार असेल तर संपूर्ण दिवस आणि संपूर्ण रात्र तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. सकाळी उठल्यावर जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा तो नैवेद्य सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. हा जो उपाय आहे किंवा हे जे तुम्हाला सांगितलं ते तुम्ही उद्याच करा आणि 2 अध्याय उद्या आवर्जून पठण करा. आणि जे दत्त महाराजांचे 2 आवडतीचे नैवेद्य आहे ते पण तुम्हाला दाखवायचे आहे. तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.